नाही नाही, दोन प्रेमाचे शब्द बोललात का तुम्ही माझ्याशी? अगं रंजू, किती वर्ष तुझा कौतुक सोहळा करायचा, आता इतकी वर्ष झाली लग्नाला. मग काय झालं? मी काय अजून म्हातारी नाही झाले. केलं थोडस कौतुक तर काय बिघडणार आहे का? पुढच्या पाडव्याला करतो, ठीक आहे? तुम्ही ना मला रंजू, तू जा ना आता. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं. काय चालू आहे? काय झालं? बघ ना, कालपर्यंत राजवीर मनवावर खूप चिडला होता. आज सगळं आलबेल कसं काय? आज सकाळी दोघे हसत खाली काय आले, गुढी काय उभारली, तिने केलेल्या शिऱ्याचं कौतुक काय केलं राजवीरने. बरोबर आहे, त्याचं आपल्यासारखं नाहीये ना. तुम्हाला माझं कधीतरी कौतुक करावं वाटलंय का? त्या मनवाचं राजवीरने कौतुक केलं असणार आणि मनवानं बरोबर राजवीरला भूल पाडली असणार आणि त्याचा राग घालवला असणार. कळलं तुम्हाला त्यांच्यातलं भांडण कसं मिटलं ते? नाही रंजू, नुसत्या कौतुकाने मिटेल इतकं छोटं भांडण नव्हतं ते. नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि काय आहे ते आपल्याला कळायला हवं. तरच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने तीच होईल आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. गेले काही दिवस मला नंदाच्या वागण्यात जरा बदल जाणवत होता. तिची कुठल्या तरी फोटोशूट साठी तयारी चालली होती. हे केवढं सगळं झालं आणि तुम्ही मला एका शब्दाने कळवलं नाही मनवा. नंदा खूप घाबरली होती. मनवा, ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून खूप मोठी चूक केली आहे. राजवीर, तुम्ही कुठे जातात? प्लीज राजवीर, कोणाला काही बोलू नका. राजवीर प्लीज ऐका माझं. राजवीर प्लीज. नंदा, राजवीर प्लीज, तुम्ही काही बोलणार नाही. नंदा, काय झालं राजवीर? काय झालं दादा? राजवीर, अरे तू का मारलास तिला? राजवीर तू राजवीर, हे एवढं सगळं झालं आणि तू आमच्यापैकी कोणालाच काही सांगितलं नाहीस. तुझ्याशी बोलतोय मी. आणि कोण होता तो? त्याची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात टाकण्याची? राजवीर काय बोलतोयस तू? नंदा, काय झालंय? राजवीर प्लीज सांग काय झालंय. बोल, सांग सगळ्यांना काय झालं. नंदा, अगं बोल ना, काय विचारतोय राजवीर? नंदा, शांत हो बघू. बैस इथे. रंजू, बसव तिला. चल नंदा, इकडे चल. तू शांत हो. प्लीज रडू नको. तू इथे बस. शांत हो. रडायचं नाही मला. बाजूला वा सगळ्यांनी, बाजूला वा. राजवीर प्लीज. कोणाला विचारून मॉडेलिंग करायला गेली होतीस तू? कोणाची परवानगी घेतलीस? तुझ्याशी बोलतोय मी नंदा. राजवीर, मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज सांग ना काय झालं ते. प्लीज सांग रे. राजवीर तू सांग ना काय झालं. आम्हाला काहीच कळत नाहीये.
आमच्या मुलीला मॉडेलिंग करायचं होतं, म्हणून एका फोटोग्राफरकडे गेली होती फोटोशूटसाठी. आणि तिकडे त्या फोटोग्राफरने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नंदा नंदा काय अगं हे? खरं बोलतोय का राजवीर? नंदा मी काय विचारतेय? अहो अहो असं काही करतेय? रंजू शांत हो. कसं शांत होऊ मी? नंदा अगं बोल ना, नक्की काय झालं ते? नंदा रंजू थांब जरा. उद्यापासून जर कोणालाही न विचारता घराच्या बाहेर पडलीस ना नंदा, कायमचं घरात बसवेना मी तुला. त्या मुलाचा फोटो आहे का तुझ्याकडे? तुझ्याशी बोलतोय मी नंदा. नंदा दादा काय विचारतोय? नंदा, त्या दिवशी मनवा जर वेळेवर आल्या नसत्या तिकडे तर काय झालं असतं कळतंय का तुला? मनवाला हे सगळं माहित होतं. मनवा तू काहीच बोलली नाहीस आम्हाला. अगं आम्ही आई बाप आहोत तिचे. आई बाप आहात तर नीट लक्ष द्या मुलांकडे. भोसले, तुला एक फोटो आणि नंबर पाठवलाय. तो जो कोणी आहे तो आजच्या आज मला माझ्या समोर पाहिजे. का कशासाठी काहीच विचारायचं नाही भोसले, फक्त आजच्या आज तो माणूस मला माझ्या समोर पाहिजे. तो जिथे कुठे असेल तिथून उचलून आणायचं त्याला. नंदा शांत हो. पाणी पी, थोडस बरं वाटेल. पाणी पी ना थोडं नंदा. पाणी काय पाचतेस तिला? मुस्कटात ठेवून दे, तेव्हा अक्कल येईल तिला. काय तोंड वर करून काय बघतेस? लाज नाही वाटत? तो राजवीर म्हणून एक कानफडात मारली, मी असतो ना तर 5-6 ठेवून दिली असत्या तुला. शांत बसा ना थोडस. तू तुझं थोबाड बंद करा. थोबाड बंद कर. तुझ्यामुळे झालंय सगळं. तू लाडवून ठेवलीस म्हणून हा दिवस दिसला आपल्याला. मी काय म्हणते, तुम्ही थोडं बस. काय आता का गप्प बसलीस? तोंड काळ करून आलीस ना? पप्पा काही काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी. स्वतःचं नाव घालवलंस, आमचंही नाव घालवलंस. तुला सांगत होतो ना मी, या फोटोशूटच्या फंदात पडू नको म्हणून, पण नाही ऐकलं नाहीस आमचं. आणि इतकं सगळं झालं, तुला सांगता नाही आलं मला. रज्जू हिला सांगून ठेव, ती रडायची नाटकं माझ्यासमोर नाही करायची. अहो, जरा शांतपणे घ्या ना तुम्ही इथं. अरे काय शांतपणे घेऊ? काय शांतपणे घेऊ? पाक कापलं आपलं. पप्पा काही काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणते, अहो ऐका ना थोडस. आता आपण तिला समजून घेऊया ना. मी इथून पुढे लक्ष ठेवीन तिच्यावर. या गोष्टीचा सिरियसनेस कळत नाहीये का तुला रंजू? हा, अहो तिला थोडं समजून घ्या हो तुम्ही. लहान आहे ती अजून. तीच चूक झाली ना, तीच चूक झाली. तिला लहान समजलो आपण. ही असून नसल्यासारखीच आहे. तिला जन्माला का घातलं हेच कळत नाहीये मला. नंदा, अहो, तिच्याकडे लक्ष द्यायला हो. ती काहीतरी करून घेईल नाहीतर. नंदा, नंदा.
राजवीर, तुम्ही मला म्हणालेलात ना नाही रागवणार, मग का केलं तसं? म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते, माहितीये? मला कमाल वाटते मनवा तुमची. एकतर एवढं सगळं झालं आणि मला काहीच सांगितलं नाही. बरं मलाच विचारताय मी असं का वागलो? राजवीर, या गोष्टी शांतपणे हाताळायच्या असतात. नंदा ऑलरेडी एवढी अपसेट होती, त्यात तुम्ही सगळ्यांसमोर तिच्यावर हात उचलला. किती त्रास झाला असेल तिला, काय विचार करत असेल ती? मनवा चूक ती चूक आहे आणि चुकीला शिक्षा झालीच पाहिजे. हो मला मान्य आहे, पण ती लहान मुलगी आहे. तिला या अशा गोष्टी शांतपणे समजावायला हव्यात. ही गोष्ट तुम्ही तिची बाजू घेणं बंद करा. नंदा चुकली हे ऍक्सेप्ट करा. हो मला मान्य आहे ना, ती चुकलीच आहे. आणि तिच्याशी शांतपणे बसून बोलायला हवं होतं ना राजी. ते तुम्ही करा, मला नाही जमणार. बाहेर चाललोय मी, रात्री यायला उशीर होईल. तुम्ही आता कुठे चालला? आज सुट्टी आहे ना ऑफिसला? हे सगळं नवीन कळलंय ना, त्याचा सोक्ष लावायला पाहिजे ना. राजवीर, तुम्ही काही करणार नाही आता? हे बघा सगळं नॉर्मल झालंय आता. ते मी ठरवेन मनवा. प्लीज, मी सांगते ना तुम्हाला, खरंच सगळं संपलंय. नाही, अजून सगळं संपलं नाही. राजवीर, प्लीज ऐका माझं. असं डोक्यात राग घालून घेऊ नका. अशाने प्रकरण आणखीन वाढेल. ज्या दिवशी एवढं सगळं घडलं आणि तुम्ही यातलं मला काहीच सांगितलं नाही ना मनवा, ते प्रकरण त्या दिवशी तुम्हीच वाढवलंय. हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं मला. तुम्ही सुद्धा तेच केलं जे तुम्हाला योग्य वाटलं आणि मी सुद्धा तेच करणार आहे जे मला योग्य वाटतंय. अडवू नका मला, मी बघेन काय करायचं. राजवीर, राजवीर. नंदा, नंदा दार उघड बाळा. नंदा दार उघड. नंदा, नंदा, नंदा दार उघड. राजवीर, मनवा, काय झालं? अगं सांग ना, काय झालं? माहिती नंदा दार उघड बाळा. नंदा, नंदा अगं असं काय करतेस? दार उघड ना नंदा. राघू, काय झालं? अगं नंदानी स्वतःला कोंडून घेतलं यार. नंदा, नंदा दरवाजा उघड. हे बघ, कोणी तुझ्यावरती चिडला नाहीये. तू प्लीज दार उघड. नंदा, अहो, रागाच्या भरात तिने काय करून घेतलं नसेल ना जीवाचं. तू गप ग, असं काही होणार नाही. नंदा, नंदा, नंदा विश्वास ठेव, कोणी तुझ्यावरती चिडला नाहीये. तुला कोणी काही बोलणार नाही. तू प्लीज दरवाजा उघड. अगं नंदा, अहो तुम्ही करा ना काहीतरी. नंदा, नंदा, नंदा बा दार उघड ना. असं काय करतेस? नंदा प्लीज दार उघड. यश, यश चल. यश, हा चल तू. अरे नंदानी कोंडून घेतलाय स्वतःला. चल. काय हो, ती जीवाचं बरं वाईट करेल. तू ये लवकर ये. नंदा प्लीज दार उघड. नंदा बाळा दार उघड ना. असं काय करतेस? नंदा, काय झालं? बाजू. नंदा, नंदा दार उघड. नंदा दार उघड. नंदा, बाजू बाजू. नंदा, 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 नंदा अगं तू बरी आहेस ना नंदा? नंदा, नंदा, नंदा. यश पाणी घेऊन ये जा. हो, कशाला दार वगैरे लावून घेत? आम्ही किती काळजी करतो तो तुझी. असू दे आता रडू नकोस. झालं काय गेलं गं विसरून नंदा, जा. कडी कशाला लावून घ्यायची? आम्ही किती घाबरलो होतो. अगं काय वेडेपणा आहे हा. बाबा थँक्यू. मला खूप मजा आली, कारण याआधी असं सेलिब्रेशन मी कधीच केलं नव्हतं. मग याच्या पुढचे सगळे सण आमच्या बरोबर सेलिब्रेट करायचे.
चालेल ना? ऑफकोर्स. मला तर खूप आवडेल तुमच्यावर सेलिब्रेट करायला. बरं सुष्मिता, मला सांग, आरतीने केलेलं श्रीखंड तुला कसं वाटलं? काय कशाला आता? 1 मिनिट. म्हणजे ते श्रीखंड तुम्ही घरी केलं होतं? हो अगं, आम्ही सगळंच घरी करतो. ओह माय गॉड, ते इतकं मस्त झालं होतं. म्हणजे मला वाटलंच नाही की तुम्ही ते घरी केलं होतं. आई, मला खूप मज्जा आली. थँक्यू. थँक्यू. तर मी निघू आता? अगं थांब ना, बस थोडा वेळ, आणखीन जरा गप्पा मारू आपण. मला खरंच आवडलं असतं, पण आता मला निघायला हवं. एक मिनिट, जस्ट होल्ड. आरती, आई, हे काय आपण? अगं काही नाही, नवीन वर्षाची एक छोटीशी भेट आमच्याकडून. आवडते का बघ? साडी आवडली? हम्म. एक मिनिट. खूप छान दिसते तुझ्यावर. खूप छान. खूप गोड. आणखीन थोडा वेळ थांबली असतीस तर बरं वाटलं. नाही, नको बरं, तू आता घरीच चालली आहेस ना, तर मी येतो तुला नको. सोडायला. अरे, काही गरज अगे, नाही. येतो की मी सोडायला. आणि ती बॅग अरे, तुला कळत नाहीये का एकदा सांगून? हे बघ नितीश, मी जाऊ शकते. अगं तू रागवतेस कशाला? अरे, मी नाही रागवलीये. मी फक्त तुला इतकंच सांगते की मी जाऊ शकते. अगं पण मी तुला नेहमी सोडायला येतो म्हणून विचारलं. हो नितीश, पण आता त्याची गरज नाहीये. सुष्मिता, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तुला घरी काही खटकलंय का? अरे नाही, आतापर्यंत तर इतका रिस्पेक्ट मला कोणीच दिला नव्हता. सुष्मिता, आई बाबांना तू खूप आवडतेस का? हो, आय नो, पण आत्ता मला जावं लागेल. सुष्मिता, खरंच मी नको येऊ? डोंट वरी, मी जाईन एकटी. हं? काळजी. सावकाश जा. तुम्हा लोकांना काय वाटलं? हे असं काहीतरी गिफ्ट दिल्यावर मी लगेच इम्प्रेस्ड होईल? मूर्ख आहात तुम्ही. नितीश, तुला तुझ्या आई बापाला या अशा फालतू गोष्टींचं कौतुक असेल, मला नाहीये. हो, कुठे नेताय मला? चल तुला दाखवतो. अहो पण काय करताय तुम्ही? अरे चल चल, मोठा झालायस ना तू. अहो पण मी केलंय काय? अहो, अहो, सोडा मला. साहेब, आज तो साहेब, मला इथे कशाला आणलंय? हो, कोण आहात तुम्ही आणि मला मारताय कशाला? हे बघा, तुम्हाला माहिती नाहीये मी कोण येते. ए आवाज कमी. मला कशाला मारताय बा? त्या मुलीच्या अंगावर हात टाकलास ना, तिचा भाऊ आहे मी. हो साहेब, साहेब, साहेब माफ करा. हो साहेब, हो साहेब माफ करा. खूप पुरुषार्थ दाखवायचा होता ना तुला. नाही 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 साहेब, नाही. हिम्मत कशी होते? साहेब, नाही, साहेब. हत्याकाची हिम्मत कशी होते? हो साहेब, हो साहेब, माफ करा, माफ करा. तुला इतकं सहजासहजी सोडणार नाही. हो साहेब, साहेब तुम्ही तरी माफ करा. हो साहेब,
तुझी तर आता मी मापच काढतो हा चल चल. 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 चल.